नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत टोनपे, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, ऑर्थोस्कोपी अँड स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट. मी आता सध्या डॉक्टर टोनपे जेनेसिस हॉस्पिटल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर पिंपरी येथे डायरेक्टर म्हणून काम पाहतोय. आज 21 वर्ष ह्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सांधिविकार तज्ज्ञ म्हणून काम पाहतोय. आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस आणि व्हिटॅमिन डी यांच्या संबंधामुळे काय काय आपल्याला प्रॉब्लेम होत असतात त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाची घनता कमी होणे, हाडाला ठिसूळ होणे. आणि तुम्हाला सांगायचं की दर सेकंदाला 3 ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर जगामध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडं अतिशय गांभीर्यानं बघितलं पाहिजे. व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन जर आपण रेग्युलरली घेत असाल, कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेत असाल तर ते आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायक आहे आणि ते खूप उपयोगी आहे, लाभदायक आहे. तर त्याच्यामुळे आपण कंपल्सरी व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन घ्या, कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेत राहा आणि एक्सरसाइज करत राहा. थँक्यू.